19 फेब्रुवारीला आपण शिवजयंती साजरी करतो. पण स्वराज्याची शपथ नेमकी कधी आणि कुठे घेतली गेली होती माहित आहे का? तर सीन असा आहे. वय फक्त 15 ते 16 वर्ष. समोर सह्याद्रीचे डोंगर आणि मनात एकच मोठं स्वप्न, स्वराज्य. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे काही विश्वासू मावळे पुणे जिल्ह्यातील रायरेश्वर मंदिर येथे जमले. हातात तलवार, समोर शिवलिंग आणि तिथे घेतली गेली शपथ, परकीय सत्तेला आव्हान देई स्वराज्य उभारायचं. त्यांच्यासोबत तानाजी मालुसरे, यसाजी कंक, बाजी पासलकर यांच्यासारखे मावळे परंपरेनुसार उल्लेखले जातात. तो क्षण फक्त शपथ नव्हता, तो होता आत्मविश्वासाचा जन्म. आज 19 फेब्रुवारीला आपण फक्त जयंती साजरी करत नाही, आपण आठवतो त्या तरुण मुलांचा निर्णय ज्यांनी इतिहास बदलला. आणि आत्ताचे तरुण व्यसनात गेले आणि माती भडकवणाऱ्यांच्या संगतीला गेले. त्यांनी फक्त एक काम करा, तुमच्या नेत्याला प्रतिप्रश्न करा आणि मग बघा त्याचं तुमच्यावरचं प्रेम दिसेल. आणि शिवजयंती म्हणजे फक्त उत्सव नाही, ती आहे स्वराज्याची आठवण. सीन काय समजला ना?